नमस्कार मित्रांनो, तर आजच्या या व्लॉगमध्ये आपण आपल्या छोट्याशा स्वराला घेऊन जाणार आहोत मुरुगन टेम्पल, जे की देहू रोड येथे लोकेटेड आहे. या मंदिराचं स्ट्रक्चर हे पूर्णपणे साऊथच्या मंदिरासारखं आहे आणि तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही पुण्यातल्या कोणत्यातरी मंदिरात आहात. आणि आपण या व्लॉगमध्ये या पूर्ण मंदिराचा पूर्ण परिसर आणि छोटी छोटी मंदिरे पाहणार आहोत. चला तर मग करूया या व्हिडिओला सुरुवात. सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊ की या मंदिराला पोहोचायचे कसे. तर हा देहू रोडचा कॉर्नर आहे मित्रांनो, जिथून कात्रजचा जो बायपास आहे त्याचा रस्ता आणि निगडीचा रस्ता दोन्ही येऊन इथे ओल्ड पुणे मुंबई हायवेला मिळतात. आणि सरळ गेल्यानंतर तुम्हाला लोणावळा आणि मुंबई लागते. इथून तुम्हाला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे आणि थोडे पुढे एक 200 मीटर चालल्यानंतर तुम्हाला एक राईट टर्न घ्यायचा आहे. आणि मग राईट टर्न घेतल्यानंतर अंदाजे 200 ते 300 मीटर तुम्ही असेच सरळ जात असताना तुम्हाला लेफ्ट साईडला मंदिराचा जो कळस आहे तो दिसतो. त्यानंतर मग लेफ्ट साईडला तुम्हाला अशा प्रकारची काही एंट्रन्स भेटते आणि या एंट्रन्समधून आतमध्ये गेल्यानंतर तुम्हाला एक छोटासा रस्ता आहे, तो की मंदिरापर्यंत जातो. तुम्ही तुमची गाडी मंदिराच्या कंपाऊंडच्या बाहेर सुद्धा पार्क करू शकता किंवा तुम्ही मंदिरापर्यंत सुद्धा घेऊन जाऊ शकता. आम्ही आमची बाईक मंदिरापर्यंत घेऊन गेलो होतो आणि येथे तुम्हाला कसल्याही प्रकारचा पार्किंगचा चार्ज नाही आहे. सो पार्किंग ही फ्री ऑफ कॉस्ट आहे. मंदिराजवळ पोहोचल्यानंतर काही अशा प्रकारचं दृश्य तुम्हाला दिसतं मित्रांनो, आणि हे अतिशय सुंदर आहे आणि हे एंट्रन्स गेट आहे मेन मंदिराचं. सो आम्ही थोडे इथे फोटोज काढले आणि मग नंतर आम्ही मंदिरामध्ये गेलो. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर जे समोरील मंदिर दिसतं ते मुख्य मंदिर कार्तिक स्वामी यांचं आहे आणि त्याच्याच आजूबाजूला इतरही मंदिरे आहेत. सो सगळ्यात पहिले आपण कार्तिक स्वामींचं दर्शन घेणार आहोत. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला गणपतीचं मंदिर दिसतं. गणपतीचं दर्शन करून झाल्यानंतर मग तुम्ही परिसरात जी इतर मंदिरे आहेत त्यांच्या दर्शनासाठी सुद्धा पुढे जाऊ शकता. गणपतीच्या मंदिरातून दर्शन करून बाहेर आल्यानंतर मागील बाजूला आणखीन एक मंदिर आहे, जिथे की 3 मूर्ती आहेत. त्यातील एक मूर्ती गणपतीची आहे आणि 2 मूर्त्या नागदेवताच्या आहेत. हे जे मंदिर दिसतंय मित्रांनो, ते महादेवाचं मंदिर आहे. बाहेर एक नंदी आहे आणि आतमध्ये महादेवाची पिंड आहे. महादेवाची पिंड ही अतिशय छानपणे सजवलेली असते, त्यामुळे ती पाहायला आणि तिथे पाय पडायला पण खूप छान वाटतं. महादेवाच्या मंदिराच्या बाहेरच अगदी समोर काळभैरवाचं एक छोटंसं मंदिर आहे. तेथे पाय पडल्यानंतर मग तुम्ही नेक्स्ट जे मंदिर आहे तिकडे जाऊ शकता. आणि हे हनुमानाचं मंदिर आहे मित्रांनो, आणि याच्यामध्ये हनुमानाची एक सुंदर अशी मूर्ती आहे. त्यानंतर मंदिर परिसरातलं हे शेवटचं मंदिर आहे, जे की बालाजी आणि देवीचं आहे.
या संपूर्ण मंदिरातील हे जे बालाजीचं मंदिर आहे, त्या बालाजीच्या मंदिरामध्ये जी बालाजीची मूर्ती आहे ती खूपच मोठी आणि खूपच सुंदर आहे. तुम्ही तिथे एकदा जाऊन नक्की पाहू शकता. त्यावरील जे आभूषण आहे आणि त्यावर जे सजावट केली जाते ती पाहण्यासारखी आहे. बालाजीच्या मंदिरातून बाहेर आल्यानंतर असा काही स्पेस तुम्हाला पाहायला मिळतो. तेथे की बेंचेस पण ठेवलेले आहेत आणि एक तुळशी वृंदावन आहे. त्या तुळशी वृंदावनच्याच बाजूला स्वरा थोडा वेळ फेऱ्या मारत होती. पूर्ण मंदिर एक्सप्लोर केल्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला हे एक नवीन मंदिर पाहायला मिळतं, जे की नवग्रहाचं मंदिर आहे आणि आतमध्ये 9 ग्रहांच्या 9 मूर्ती आहेत. या मंदिराच्या साईडनेच एक रस्ता खाली जातो, जो की वॉशरूमकडे जातो आणि राईट साईडला साईबाबाचं मंदिर आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. आम्ही पण गेलो होतो. आतमध्ये साईबाबाची मूर्ती आहे आणि त्याचबरोबर काही पालख्या आहेत, तिथे पण आम्ही दर्शन घेतलं. आणि आम्ही सर्व काही मंदिरे एक्सप्लोर करून झालेली होती. आम्ही थोड्या वेळ इथे बसलो पण होतो, फोटोज कॅप्चर केली होती आणि आता वेळ झालेली होती आम्हाला परत जाण्याची. सो आम्ही मंदिराच्या बाहेर येण्यासाठी पार्किंगकडे निघालो. बाहेर आल्यानंतर तुम्हाला असं काही दृश्य पाहायला मिळतं. सो स्वराला पण आम्ही स्वेटर घातलं होतं, कारण की आता थंडीचे दिवस होते आणि आजूबाजूला थंडी पसरलेली होती. बाहेर आल्यानंतर मंदिर काही असं दिसतं. लाईटिंग लावल्यानंतर हे मंदिर असं दिसायला लागतं संध्याकाळी. गाडी घेऊन मंदिराच्या रस्त्याने खाली आल्यानंतर एक छोटंसं गणपतीचं मंदिर तुम्हाला पाहायला मिळतं आणि मागे मुख्य मंदिर आहे. येथून तुम्हाला चालत जायला पायऱ्या सुद्धा आहेत आणि ही जी आहे ती मुख्य एंट्रन्स आहे, जी आपण जाताना पाहिली होती. तर या व्हिडिओमध्ये येथेच थांबू मित्रांनो, आणि अशाच नवीन नवीन प्लेसेसच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.